महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे। काल बीड प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला। यावेळी विधान भवनाबाहेर सुरेश धस आणि ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांची गळाभेट झाली। यावेळी मुंडेंच्या राजीनाम्याविषयी दोघांमध्ये संवाद झाल्याचं पाहायला मिळाले। बाकी काही असेल संतोष देशमुखला न्याय खरोखर देण्याकरता महाराष्ट्राला मिळालेले दोन विरोधी पक्ष नेते एक भाजपाला साहेबांची निवड झाली फार आनंद वाटतो। योग्य फरसा नाही काही मग नाही तर रामच राहिला विशाल जर आतमध्ये जाऊन ते करेक्ट आणि त्यांनाही करेक्ट करा सांगा तिकडे त्यांच्या पण मी माझ्या मनात जाऊ कमलेश साहेबच होणार माझ्या मनाने पहिलंच म्हणलं। बरं मला एक सांगा राज्यपालांनी राजीनामा मंजूर केला का? केला राज्यपालांनी केला का? म्हणजे मग झाला कारण काय घेतला दिला काय ते माहित नव्हतं आम्ही काही चुकीचं बोलावं असं होऊ नये नाही राज्यपालांनी पण ते कालचे काय उद्देश आपण डिबेटला तुम्ही जे बोललात ना त्यावेळेस ते सत्य म्हणजे मला असं वाटतं सत्य केला राज्यपालांनी केला हो केला म्हणजे मग झाला कारण काय घेतला दिला नाही त्यांनी नागपूरमध्ये बोलले ना ते नागपूरमध्ये राज्यपालांच्या कार्यक्रमात त्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले आजची इकडे पण बाकी काही असेल संतोष देशमुखला न्याय खरोखर देण्याकरता महाराष्ट्राला मिळालेले दोन विरोधी पक्ष नेते एक भाजपाला साहेबांची निवड झाली फार आनंद वाटतो। योग्य फरसा नाही काही मग नाही तर रामच राहिला विशाल जर आतमध्ये जाऊन ते करेक्ट आणि त्यांनाही करेक्ट करा सांगा तिकडे त्यांच्या पण मी माझ्या मनात जाऊ कमलेश साहेबच होणार माझ्या मनाने पहिलंच म्हणलं। बरं मला एक सांगा राज्यपालांनी राजीनामा मंजूर केला का? केला राज्यपालांनी केला का? म्हणजे मग झाला कारण काय घेतला दिला नाही त्यांनी नागपूरमध्ये बोलले ना काय त्यांनी ते माहित नव्हतं आम्ही काही चुकीचं बोलावं असं होऊ नये नाही राज्यपालांनी पण ते कालचे काय उद्देश आपण डिबेटला तुम्ही जे बोललात ना त्यावेळेस ते सत्य म्हणजे मला असं वाटतं सत्य केला राज्यपालांनी केला हो केला म्हणजे मग झाला कारण काय घेतला दिला नाही त्यांनी नागपूरमध्ये बोलले ना ते नागपूरमध्ये राज्यपालांच्या कार्यक्रमात त्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले